नमस्कार. आज 25 फेब्रुवारी 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण सूचना पहा, वृत्तपत्र विश्लेषणाचा जर व्हिडिओ तुम्हाला 10 AM अगोदर मिळालं असेल तर ठीक आहे, त्या दिवशीचं ते वृत्तपत्र आलेलं असेल. पण 10 AM जर पूर्वी मिळालेलं नसेल ना, तर तुम्ही समजून घ्या की ते लेट येईल. मग तुम्ही अगदीच पहा 6 PM ला वगैरे ते नक्कीच पाहू शकता, म्हणजे त्या दरम्यान तरी येऊ शकेल. आता अगदीच 12 दरम्यान मी हे रेकॉर्ड करत आहे, पण पहा केव्हा तुमच्यापर्यंत प्राप्त होईल त्याबद्दल शंका आहे. ओके, त्यामुळे जर सकाळी जर प्राप्त नाही झालं तर तुम्ही डायरेक्टली इव्हिनिंगलाच पाहण्याचा प्रयत्न करत चला, जेणेकरून तुमचा पण तिथं टाईम सेव्ह होईल. ओके, ही एक थोडीशी पूर्वसूचना. त्यानंतर उद्या 26 फेब्रुवारी 2025 आहे, महाशिवरात्री. त्यानिमित्ताने उद्याचं लेक्चर मी घेत नाही आहे व उद्या सुट्टी असेल नक्कीच. ओके, त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्याला सुरुवात करूया. संमेलनाचे राजकीय प्रतिध्वनी, साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्री आणि गोरे यांचे विधान मूर्खपणाचे, शरद पवार. आता अगदीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, पण त्या साहित्य संमेलनामध्ये टीका अगदी राजकीय पक्षाला धरून होते. ते खरंच चुकीचं आहे. पहा, आपण आपला मराठीचा दर्जा कसा वाढायचा किंवा साहित्य क्षेत्र कशा पद्धतीने आणखीन पोहोचणं गरजेचं आहे याबद्दल उहापोह करणं गरजेचं असतं. यासोबतच पहा, UPSCने पण प्रश्न विचारलेला होता की साहित्य समाज का दर्पण होत आहे, कशा पद्धतीने. तर पहा, साहित्य समाजाचा आरसा असतो. ओके, म्हणजे समाजामध्ये जे काही चाली रूढी परंपरा चालू आहेत किंवा समाजामध्ये ज्या वाईट परंपरा आहेत ना, त्यावरती भाष्य करण्याचं काम आपल्याला साहित्य करून देतं. ओके, म्हणजे साहित्य समाजाचा आरसा असतो. परंतु इथं काय झालं पहा, कालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमध्ये म्हणजे अगदी संमेलन चांगल्या पद्धतीने सुरळीत पार पडलं, परंतु शेवटी जाता जाताना एक गालबोट त्याला लागला, जसं की राजकीय विधान तिथं करण्यात आले. मग त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्याला राजकारण तापलेलं आहे. ओके, ही बातमी आय होप समजलेली असेल. बाकी यामधून जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. पण प्रिलिमला प्रश्न काय येऊ शकतील की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर कुठे भरलेलं होतं, हे सर्व गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला ते पाठ झालेलं असेल. नेक्स्ट न्यूज आहे, शेतकऱ्यांना 3,000ची वाढीव आर्थिक मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा, लवकरच वर्षाला एकूण 15,000. म्हणजे पहा, केंद्र सरकारमार्फत आता शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो, जो की वार्षिक 6,000 रुपये आहे. व ह्याचे किती 3 हप्ते पडतात पहा, 4-4 महिन्यांना 2-2 हजार रुपये अशा पद्धतीने खात्यात पडत असतात. बरोबर. मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्र राज्य सरकार त्यामध्ये 9,000ची मदत करेल. 9,000 + 6,000 जर तुम्ही केला तर 15,000 होते. व अशा पद्धतीने काय वर्षाला 15,000ची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. व याचे पण टप्पे कसे असतील पहा, 3च टप्पे असणार आहेत. ओके, मग आता परत आपण जाऊयात प्रिलिमला प्रश्न काय येऊ शकतो UPSCच्या, त्या दृष्टिकोनातून थोडंसं पाहणं गरजेचं आहे. शेतकरी किसान सन्मान निधी योजना. ओके, तर पहा, उद्दिष्ट काय आहे, शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देणे. त्याच्यानंतर या योजनेमधून आर्थिक सहाय्य प्रतिवर्षी 6,000 आणि 2,000च्या 3 समान हप्त्यामध्ये वितरित केले जाते. आता पहा, ही केंद्र सरकारमार्फत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. महाराष्ट्र राज्य सरकार त्यामध्ये किती देणार आहे, 9,000 रुपये टाकणार आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ही अंमलबजावणी कोणी केली जाते, केंद्रीय क्षेत्राची ही योजना आहे. म्हणजे परिपूर्णरित्या केंद्र सरकार या योजनेमध्ये पैसे देत असतं. बरोबर. त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट बँक हस्तांतरण केलं जातं. म्हणजे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, म्हणजेच काय, त्याला DBT म्हणतो. DBTचं फुल फॉर्म काय आहे, डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्याच्यानंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे ही योजना लागू करण्यात आली. UPSCचा फेवरेट प्रश्न इथूनच बनतो पहा, की मंत्रालय कोणतं आहे या योजनेचं. तर कृषी मंत्रालयाद्वारे ही योजना लागू करण्यात आलेली आहे. डन. नेक्स्ट आहे, यामध्ये पात्रता काय आहे, तर काही वगळण्याच्या निकषांवर अधीन राहून जमीनदार शेतकरी कुटुंबीय याला पात्र आहेत. बहिष्कार किंवा निकष काय आहेत, संवैधानिक पदांवर असलेली व्यक्ती याला पात्र नसतील. पहा, आता संवैधानिक पद म्हटल्यानंतर कोणतं, आता अगदीच पहा, नीलम गोरे कोणते आहेत, संवैधानिक पदावरती आहेत का, तर बिलकुल यस. ओके, संवैधानिक पदावरती त्या आहेत. त्यानंतर जगदीप धनखड कशा आहेत, जगदीप धनखड काय आहेत, तर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत. म्हणजेच काय, ते पण संवैधानिक व्यक्ती आहेत. ओके, मग त्यांना ही योजना पात्र नसेल. त्याच्यानंतर आयकरदाता म्हणजे जो व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो, आता जसं की 12 लाख रुपये ज्यांचं इन्कम आहे, जो की केंद्र सरकारच्या उत्पन्नामध्ये भरतो, त्याला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. मग ते कदाचित बरोबर पण आहे. नेक्स्ट आहे, डॉक्टर, अभियंते, वकील इत्यादी व्यावसायिक आणि एवढ्या जणांना या योजनेमध्ये लाभ मिळत नाही. त्याच्यानंतर यावरती प्रश्न काय विचारले जाऊ शकतील पहा, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत खालीलपैकी कोणत्या श्रेणींना आर्थिक मदत दिली जाते. किती योजनेत खालीलपैकी कोणत्या श्रेणींना, दरवर्षी 4,000, दरवर्षी 5,000, दरवर्षी 6,000, दरवर्षी 8,000. आताच आपण पॉईंट पाहिला होता, दरवर्षी 6,000 रुपयांची मदत केली जाते. आता पहा, काही विद्यार्थ्यांना ही खूपच बारीक दिसत असेल किंवा स्क्रीनवरती हे दिसत नसेल, तर प्लीज
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. मी हायलाइटेड PDF आय थिंक सकाळीच टाकलेली आहे. परत पण याला रिअपलोड करण्याचा प्रयत्न करेन, कारण इंडियन एक्सप्रेस पण आपलं काय झालेलं आहे, मी तिथं नव्याने त्यामध्ये हायलाइट पार्ट केलेला आहे. ओके, तर प्लीज हे PDF तुम्ही डाउनलोड करा व बाकीचे जे उर्वरित प्रश्न आहेत त्यांना तुम्ही एकदा पाहून या. डन. मग ही बातमी समजलेली असेल. नेक्स्ट आहे नशेसाठीचे औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीवर बडगा. पहा, काही आपल्याकडे पेन किलर्स होत्या, त्यामध्ये पहा ट्रामाडोल, टॅपेंडोल आणि केरेसोप्रोल. ओके, याच्या 3 दवाई होत्या ना, ह्या बेसिकली आफ्रिकेमध्ये एक्सपोर्ट केल्या जायच्या. ओके, व आफ्रिकेमध्ये त्या गोळ्या गेल्यानंतर पहा तिथे काय केलं जायचं, तर त्याची नशिली दवा बनवली जायची, म्हणजे ड्रग्स. ओके, याचं आणखीन एक जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना तुम्हाला, तर तुम्ही खोकल्याचं औषध पिला असाल पहा कधी. ओके, त्यामध्ये पण थोडंसं अल्कोहोलचं प्रमाण असतं, त्यामुळे अगदीच त्याचा पण उपयोग नशेसाठी केला जातो. त्यानंतर सिट्रिझिन. ओके, सर्दीसाठीची ती बेसिक गोळी आहे, परंतु तुम्ही ती गोळी खाल्लात ना तर लगेच झोप यायला लागते तुम्हाला. ओके, मग अशा काही दवाई आहेत त्यामध्ये आपण अल्कोहोलचं थोडं प्रमाण ते घेत असतो. ओके, मग त्याचा वापर ड्रग म्हणून केला जातो. मग आफ्रिकेमध्ये तेच होत होतं की ड्रग म्हणून त्याचा वापर होत होता, की मग लगेच भारत सरकारने त्यावरती बंदी घेतलेली आहे व ती चांगली गोष्ट आहे. पहा, कारण दुसऱ्या देशाला किंवा आपल्या भारत देशामध्ये पण जर त्याचा ड्रग म्हणून जर उपयोग केला जात असेल, म्हणजे नशीला पदार्थ म्हणतोय मी, ड्रग आता अगदीच आपण केमिस्ट अँड ड्रगिस्टला म्हणतो, म्हणजे जी गोळी आहे त्याला आपण ड्रग म्हणतो, परंतु तसं नाही आहे. तर आपल्याला नशिली दवा म्हणून त्याचा वापर केला जात होता, यासाठी त्यांना बंदी आणलेली आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकेल का? पण आता ह्या दवाईंची नावं जरी माहिती असली ना तरी सफिशियंट आहे या नात्याने. कारण पहा, डायक्लोफिनेक गोळी होती ना, ते परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला होता की डायक्लोफिनेकमुळे कोणत्या गोळीमुळे जे पक्षी आहेत त्यांच्या किन्या फेल होत आहेत, असा प्रश्न UPSCने विचारलेला होता. तिथं नाव कोणतं होतं, मग डायक्लोफिनेक या गोळीमुळे तशा पद्धतीने हे दिलेलं होती, म्हणजे किडनी फेल्युअरचं वगैरे प्रमाण वाढलेलं होतं पक्ष्यांमध्ये. ओके, मग त्याच कारणाने आता हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जे नशेसाठीची जी औषधं आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आली व ती औषधे कोणती आहेत. फक्त थोडंसं माहिती असलं ना तर तिथं आपल्याला लढाई लढता येईल परीक्षेमध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची आहे का. नेक्स्ट न्यूज आहे पहा, पोलिसांचा तुटपुंजा, फिटनेस भत्ता महागाईत अनफिट. आता पहा, पोलिसांना ना 250 रुपये त्यांनी जर फिटनेस दर्शवली की मी फिट आहे एकदम, ओके, व त्यांनी तशा पद्धतीने SP लेटरवरती सिग्नेचर वगैरे केली, SPनी त्यांच्या लेटरवरती सिग्नेचर जर केली ना तर त्यांना 250 रुपये भत्ता वाढीव मिळतो. ओके, मग 250 रुपयासाठी त्यांनी फिटनेस वगैरे प्रमाणपत्र दाखल करतील का, हा खूपच मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पहा, गृह मंत्रालयाकडून राज्यातील पोलिसांना केवळ 250 रुपयांचा फिटनेस भत्ता दिला जातो. परिणामी ही तुटपुंजी रक्कम स्वीकारण्यास राज्यातील 90% पोलिसांनी नकार दिलेला आहे. किती? 90% पोलिसांनी याला नकारच दिला डायरेक्टली. मग म्हणजे अगदीच थोडंसं हे हास्यास्पद आहे, किंवा एक आणखीन त्याच्या पलीकडे. आता म्हणजे हास्यास्पद म्हटल्यानंतर थोडंसं आपण कटाक्ष पद्धतीने घेतलं, परंतु दुसरीकडे जर पाहिलात ना तुम्ही तर अगदी एवढे अनफिट आहेत की काय, असं आपण प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आपल्या राज्यामधील जे पोलीस व्यवस्था आहे ती असं जर असेल तर ते योग्य नाही आहे. मग त्यांच्यासाठी फिटनेस राहणं खूप गरजेचंच आहे पहा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हां, आता यामधून काय आपण घेऊ शकतो पहा, तर तुम्ही जर उद्या चालून IPS जर झालात तर तुमच्या तुकडीतील जे पोलीस कर्मचारी आहेत ना त्यांना तुम्ही फिट कसं ठेवाल याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण राज्यातील 90% पोलिसांनी तर त्याला नकारच दिलेला आहे. मग डायरेक्टली तुम्ही पहा, पैशाच्या बळावर तरी असं हे करू शकत नाही आहे, कारण राज्याचं बजेट ऑलरेडी टाईट आहे. आपण जास्त बजेट तर वाढवून देऊ शकत नाही. मग जे रिसोर्सेस आहेत ना त्या रिसोर्सेसमध्येच तुम्ही पोलीस व्यवस्था चांगल्या पद्धतीने कसं करू शकता, मग हेच तुम्ही मोटिवेट वगैरे करणं तुमचं काम असतं IPS झाल्यानंतर. कारण पहा, आपला भारत देश कसा आहे, डेव्हलपिंग नेशन आहे. आपल्याकडे बजेट आज जरी नसलं किंवा उद्या पण येणार नाही, उद्या पण येईल याची शाश्वती नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला कमी पैशामध्येच गुजारा करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्ही मोटिवेट कसं करता तुमच्या कर्मचाऱ्यांना, हेच तुमचीच तिथं कसरत नक्की असेल. ओके, त्यामुळे तुम्ही पण फिट राहा व अगदीच तुमच्या अंतर्गत जे कर्मचारी येतील किंवा तुमचे जे सभासद मित्र आहेत त्यांना पण तुम्ही फिट ठेवण्याचं काम नक्की करू शकता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, फ्रीडरिश मेर्झ जर्मनीचे भावी चान्सलर, पुराणमतवादी पक्षांची सरशी, मात्र सत्ता स्थापनेसाठी कसरत. ओके, जर्मनीमध्ये नव्याने चान्सलर येत आहेत, त्यांच्याबद्दलची ही बातमी आहे. त्याच्यानंतर पहा, अमेरिका आणि रशियाचे यांच्यासमोर आव्हान आहे. झेलेन्स्कींकडून यांचे अभिनंदन. आता पहा, अगदीच झेलेन्स्की यांच्याबद्दल आपण पूर्वीपासूनच लेक्चरमध्ये चर्चा करत आलेलो आहोत की त्यांची सिच्युएशन कशी आहे आता. पण पहा, आता जास्त त्यामध्ये भाष्य वगैरे करायचं नाही आपल्याला, किंवा डेली एकच न्यूजला घेऊन बसू शकत नाही आपण. नेक्स्ट न्यूज आहे नाटो. आता नाटोबद्दलचं जे काही होतं ना ते आपण आय थिंक
कालचं किंवा परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे, नॅटोबद्दल सर्व काही डिटेल्स आपण पाहिलेली होती. तर प्लीज तुम्ही पूर्वीचा माझा व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला नाटोबद्दल UPSC प्रिलिमला प्रश्न काय येतील हे सांगितलेलं आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नींद खोनीची जरूरत नाही आहे. नेक्स्ट न्यूज आहे, मजुरांच्या सुटकेची आशा धुसर, पाणी चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे, 8 जण अडकलेलेच व त्यांच्यासोबत संपर्क आता झालेला नाही आहे. ओके, थोडंसं काळजीपूर्वक ती न्यूज होती. नेक्स्ट न्यूज आहे, घनकचरा व्यवस्थापनाशिवाय शहरे स्मार्ट होणार कशी. आता हा जो प्रश्न आहे ना, अगदी स्मार्ट सिटी प्रोग्राम, आता हा फेडेड टॉपिक आहे. स्मार्ट सिटीचा जो टॉपिक होता ना, तो अगदी याच्यापूर्वीच UPSCने प्रश्न विचारून झाला आहे. आय थिंक 2017ला मेन्स परीक्षेला तो प्रश्न येऊन गेला होता स्मार्ट सिटीबद्दल. व आता स्मार्ट सिटी सध्याला चर्चेत नाही आहे. परीक्षेला असा प्रश्न येण्याचे कमी चान्सेस आहेत, कारण फेडेड टॉपिक आहे. पण याला अनुसरून महाराष्ट्रातील जी मेन्स परीक्षा असेल त्यामध्ये प्रश्न कसा येऊ शकेल, जर प्रश्न आला ना की आपले जे शहर आहेत त्यांचं शहरीकरण कसं करणं योग्य वगैरे आहे, मग त्यावेळेस तुम्ही हे सजेशन नक्की देऊ शकता. पहा की घनकचरा व्यवस्थापन आपण करणं आवश्यकतेचं आहे. एकंदरीत पहा, घनकचरा व्यवस्थापन सिटी प्लॅनिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे व त्याच्या अंतर्गतच आपण काय होऊ शकतो, स्मार्ट सिटी बनवू शकतो, असं तुम्हाला तिथं सजेशनमध्ये लिहायचं आहे. त्यानिमित्ताने ही न्यूज थोडंसं तुम्हाला महत्त्वाची ठरेल व सर्वोच्च न्यायालयाने पण त्याला हे केलेलं आहे, मान्यता दिलेली. नेक्स्ट न्यूज आहे, लठ्ठपणाविरोधात केंद्र सरकारची मोहीम, विविध क्षेत्रातील 10 नामवंतांकडे जनजागृतीची जबाबदारी. मन की बात कार्यक्रम, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X ट्विटर हँडलवरती एक पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी पहा, मनू भाकर, आनंद महिंद्रा यांची सर्वांची नावं घेत त्यांनी म्हटले आहे की आता त्यांनी फक्त 10 जणांना जोडलेले आहेत, मग त्याच्या पुढे ते 10 जणांना जोडतील. असं करत करत सर्वांना फिट व्हायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सजेस्ट केलेलं आहे. व अगदीच मी पण आत्ताच म्हटलं ना, IPS जर तुम्ही झाला तर त्यासाठी तुम्हाला फिट राहायचं आहे. ओके, IPS असू द्या किंवा तुम्ही IAS होऊ द्या, पण तुम्हाला फिट राहायचं आहे. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा, यासाठी प्लीज सर्वांनी फिट राहण्याकडे थोडंसं कल द्या. ओके, म्हणजे परीक्षा अगदीच प्रिलिम आहे, जवळपास 87 दिवसावरती आहेत, पण तशा पद्धतीने निरोगी राहा, म्हणजे अगदीच परीक्षेच्या काळामध्ये पण तुम्हाला हेल्पफुल नक्की ठरेल. पुढे चला, आता येथे सगळे राजकीय बातम्या आहेत, स्किप करा. नेक्स्ट आहे, जगातील भूकंपप्रवण क्षेत्रे. आता भूकंपप्रवण क्षेत्र म्हटल्यानंतर अगदीच आपला जो पॅसिफिक महासागर आहे, त्यानंतर अटलांटिक महासागर आहे, यामधील जे रीफ आहे, ओके, त्याबद्दल थोडंसं आठवणं गरजेचं आहे. मग त्यामध्येच दिलं आहे पहा, पॅसिफिक रिंग ऑफ फायर. आता रिंग ऑफ फायर सर्वांनी पाहिलेलीच असेल, म्हणजे तुम्ही जर कोणती आपली हे CDT म्हणजे कॉन्टिनेंटल ड्राफ्ट थेरी शिकता ना, त्यावेळेस तर हे संपूर्ण पॉईंट महत्त्वाचेच आहेत. ओके, आता पहा, इथे 1960 साली चिलीमध्ये झालेला 9.5 स्केलचा रिक्टर स्केलचा भूकंप, त्यानंतर 1962 मध्ये कितीचा झालेला होता पहा, अलास्का येथे 9.2 रिक्टर स्केलचा भूकंप झालेला होता. पहिलं चिली येथे 9.5चा आणि 1962 मध्ये 9.2चा. ओके, म्हणजे अतिशय जास्त काय म्हणू शकता की अतिशय जास्त मॅग्निट्यूडचे जे भूकंप आहेत ते कुठं कुठं आलेले आहेत, तर अगदी चिली, अलास्का येथे आलेले आहेत. त्यानंतर सुमात्रा बेटावरती पहा, 2004 साली झालेला भूकंप. ओके, त्यामुळे अगदीच भारताला पण त्याचा फटका बसलेला होता. त्याच्यानंतर अगदी तुम्ही 2005 साली पाकिस्तानमध्ये झालेला 7.6 रिक्टर स्केलचा भूकंप, या पट्ट्यातले भूकंप उल्लेखनीय आहेत. थोडंसं भारतासंदर्भातील पण भूकंप तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व जागतिक स्तरावरती मोठे मोठे भूकंप कोणते आले हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदीच लक्षात राहील. म्हणजे आता अगदीच चिली आणि अलास्का जर तुम्ही पाहिलात ना, एकाच पट्ट्यातील येतात व सुमात्रा बेट आणि पाकिस्तानमध्ये जो भूकंप झालेला तो एकाच पट्ट्यातील येतात. त्यामुळे हे थोडा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं होतं. नेक्स्ट न्यूज आहे, हाती कोलीत. आता पहा, कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही बोललं त्याचं मी खंडन स्पष्टरित्या केलं होतं. अगदी तसंच झालेलं आहे, आज पण तोच टॉपिक आलेला आहे आजच्या लेखमध्ये. ओके, आता मी कालच्या लेक्चरमध्ये काय म्हटलं होतं की पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की $21 मिलियन दिले भारताला. परत त्यांनी काय म्हटलं की मी $18 मिलियन दिलेला आहे. ओके, पूर्वी त्यांनी म्हटले की नरेंद्र मोदी यांना जिंकवायला दिलं. दुसऱ्या दिवशी काय म्हणत आहेत की आम्ही दुसऱ्या पार्टीला दिले की नरेंद्र मोदी यांना हरवायला. म्हणजे असं एवढं बोलू शकत नाहीत पहा, किंवा गोल 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 घुमवू शकत नाहीत. याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे की आता अगदीच इथं पण पहा ना तुम्ही, कोणाच्या तोंडात शेण लागले हे पाहणे भारतीय राजकारणात अधिकच असावा. ओके, म्हणजे आता जास्त डीपली जात नाही मी, परंतु तुम्ही याची भाषा पाहून तरी नक्की समजून गेला असाल की ह्या लेखमध्ये काय आहे. पण याचं जे क्रक्स आहे ना, मी कालच्या लेक्चरमध्येच घेतलेलं आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच म्हणजे भरपूर दिवस झालेत मी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसला किंवा द हिंदूला वाचतोय. त्यामुळे मला माहिती असतं की यांचं पुढचं काय विजन वगैरे असेल किंवा लेख कशा पद्धतीने येतील. त्यामुळे निश्चिंत राहा, प्लीज म्हणतोय, विश्वास ठेवा, एकही बातमी सुटू देणार नाही व बाकी अशा बातम्याला स्किप केलं बेटरच असेल. ओके, मी वाचतो परंतु तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर कळसूत्री अधोगती.
पहा, नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं, आता नीलम गोरे कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती आहेत व कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती असल्यानंतर पहा, जगदीप धनखड यांनी पण वक्तव्य केलं होतं. त्या दिवशी पण मी म्हटलं होतं की कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती असल्यानंतर तुम्ही असे वक्तव्य वगैरे करू शकत नाही, जेणेकरून दुसऱ्या कॉन्स्टिट्युशनल पोस्टवरती थोडंसं धोका निर्माण होईल. ओके, कारण तुम्ही पण संवैधानिक आहात व ते पण संवैधानिक आहेत व आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल 50 तुम्ही आठवा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी या दोघांमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर असणं गरजेचं आहे व भारतीय संविधानाची ब्युटी पण आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स. ओके, तुम्ही जर आपले भारतीय संविधानाचे फीचर्स जर शिकला असताल ना, तर त्यामध्ये हे आहेत पॉईंट. ओके, सेपरेशन ऑफ पॉवर, त्यानंतर चेक अँड बॅलन्सेस. ओके, मग अगदीच त्यालाच अनुसरून जगदीप धनखड, त्यानंतर आता नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य नाही आहे आणि ते पण म्हणजे प्लॅटफॉर्म कोणता होता त्याला आपण अनुसरून हे थोडंसं चुकीचं होतं वक्तव्य. मग त्याला आता टीकास्त्र होत आहे की त्यांनी किती मर्सिडीज वगैरे दिलेले आहेत. आता अगदीच हा मुद्दा नक्की बनू शकतो, परंतु आपला गरजेचा नाही, त्यामुळे मी स्किप केला. त्यानंतर रोजगार हमी योजनेला विहिरीत बुडवू नका. आता ही न्यूज पहा, पहिल्या दिवशी ज्या दिवशी ही बातमी आली होती ना, त्या दिवशीच्याच लेक्चरमध्ये मी ही बातमी कव्हर केली होती. त्यामुळे आता परत हा आर्टिकल वाचण्याची मला नाही वाटत की आवश्यकता आहे आज घडीला आपल्याला. ओके, त्या दिवशीच्याच लेक्चरमध्ये मी परिपूर्णरित्या ह्या आर्टिकलला समजावून सांगितलं होतं. त्यामुळे पहा, एखादी बातमी सुटली म्हणून तुम्ही हाय हाय करत बसायचं नाही, तर अगदीच 15 दिवसांना का होणार ती बातमी आपल्याला परत एकदा नजरेत येते. ओके, त्यामुळे पहा, पहिल्यांदाच आपण ही बातमी कव्हर केली आहे. शक्य झालं ना तर त्याची लिंक जी आहे ती मी या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे टाकण्याचा प्रयत्न करेन, किंवा एखादा जर विद्यार्थ्याला म्हटलं ना तर त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये या व्हिडिओची लिंक मला शेअर करा. म्हणजे पहिलीच बातमी होती पहा रोजगार हमी योजनेबद्दलची. ओके, ते पाहून घेऊयात आपण. नेक्स्ट न्यूज आहे, कुंभमेळ्याचा आर्थिक भार नाशिक महानगरपालिकेला पेलवणार का. पहा, 2027 मध्ये जो कुंभमेळा भरणार आहे तो नाशिक येथे भरणार आहे. मग त्याचं बजेट याच्यापूर्वी किती मांडण्यात आलं होतं, 15,000 कोटी एवढं मांडण्यात आलेलं होतं, परंतु 15,000 कोटीवरून ते बजेट आता 7,000 कोटीवरती आणलेलं आहे. ओके, 7,000 करोड एवढं बजेट लागणार आहे. कशासाठी, आपल्या नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी. मग हे बजेट पहा, महाराष्ट्र राज्याचं नाही आहे, तर अगदी आपल्या नाशिक महानगरपालिकेचं हे बजेट असणार आहे. मग एवढं जर बजेट खर्च करायचं म्हटल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारकडे पैसे आहेत का, तर बिलकुल तिजोरी खणखणाट आहे. बरोबर, मग यासाठी काय करणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार, तर त्यांच्या जे सिक्युरिटीज आहेत ना त्या सिक्युरिटीज आता मार्केटमध्ये विकण्यास काढणार आहे. ओके, मग याच्यापूर्वी पण 2004 मध्ये पण अशी सिच्युएशन आली होती, पण त्यावेळेस सिक्युरिटी विकल्या गेलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर लास्ट वेळेस ज्यावेळेस आय थिंक 2012 साली, म्हणजे अगदी पहा ना तुम्ही 2015 साली ज्यावेळेस कुंभमेळा भरलेला होता ना, त्यावेळेस पण मनसेचं राज्य होतं बेसिकली नाशिकमध्ये. म्हणजे मनसे महानगरपालिकेवरती तिथं स्थापित होती. मग त्यावेळेस पण त्यांनी तशा पद्धतीने विक्रीस काढू दिले नव्हते सिक्युरिटीज, पण आता सध्याला सिक्युरिटी विक्रीला जाणार आहेत असं मत आहे. मग पाहूयात देवेंद्र फडणवीस यांनी कोणता निर्णय घेतील. व आता पहा ना तुम्ही, मार्च 3 पासून आपलं आर्थिक अधिवेशन चालू आहे. मग त्यामध्ये याबद्दलचे पॉईंट नक्की मी आपल्याला समजूनच येतील. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, आताच ही न्यूजबद्दल जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता दिसत नाही आहे. पुढे चला, त्याच्यानंतर महत्त्वाची दुसरी न्यूज कोणती नाही आहे पहा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊयात इंडियन एक्सप्रेसकडे. त्यानंतर आजचं इंडियन एक्सप्रेस, द CM अँड द लीडर ऑफ ऑपोजिशन दिल्ली मधील ही बातमी आलेली आहे. व नव्याने निवडून आलेल्या CM रेखा गुप्ता यांनी काल पार्लमेंटमध्ये असेंब्लीचं सेशन चालू झालं त्याबद्दलची ही बातमी आहे. व लीडर ऑफ ऑपोजिशनपदी आतिशी मार्लिनो या स्थापित झालेल्या आहेत. ओके, त्यानंतर पुढे पहा, ही बातमी गरजेची नाही आहे, शॅडो ऑफ US हे नाही, तर ही महत्त्वाची बातमी पहा, द US जॉईन रशिया टू व्होट अगेन्स्ट युनायटेड नेशन रिझोल्युशन ऑन युक्रेन वॉर, इंडिया अँड चायना अपस्टेन. पहिल्यांदा पहा, इंडिया आणि चायनानी अपस्टेन राहिलेला आहेत. ओके, जेणेकरून USचं जे रिझोल्युशन आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये अमेरिकेने रशियासोबत एक रिझोल्युशन मांडलं होतं युक्रेन वॉरबद्दल, पण सर्वांना माहिती आहे पहा, भारत याच्या पूर्वीपासूनच अबस्टेन करत असतं. ओके, म्हणजे कधीही आपण आंतरराष्ट्रीय विवादामध्ये जास्त पडत नाही. आपलं धोरणच आहे पहा, अलिप्तता राहणं. ओके, अलिप्तवादी आपलं धोरण आहे. बरोबर, मग अलिप्त राहण्याचं धोरण असल्या कारणाने भारताने काल अबस्टेन केलेलं आहे व चायनाने पण काल अबस्टेन केलं, जेणेकरून पहा रशियाचं आणि अमेरिकेचं धोरण काल तिथं काय झालं, कलॅप्स झालं. ओके, ही चांगलीच बातमी आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा, झेलेन्स्की आता सध्याला म्हणजे दर की ठोकर खा रहे है. ओके, तशा पद्धतीने आहे सिच्युएशन खरी पाहिलं तर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. त्याच्यानंतर कॅग फ्लॅग्स डॉजी पोल्युशन. ओके, फॉल्टी एअर मॉनिटर्स पार्किंग फंड्स. ओके, पोल्युशनबद्दलची रिपोर्ट आलेली आहे दिल्ली पार्लिमेंटमध्ये, याबद्दल लवकरच चर्चा होणार आहे.
आता लगेच चर्चेला आपल्याला बसायचं आहे का, तर बिलकुल नाही. असेंब्लीमध्ये ही रिपोर्ट पारित होऊ द्या, मग याच्याबद्दल आर्टिकल येतील की नवी दिल्लीतील हवा कसं काय तिथं परिणामी वगैरे झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, हीट वेव्ह अलर्ट टुडे अँड टुमॉरो इन मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. ओके, महाराष्ट्रामध्ये हीट वेव्ह अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामधील जर बेसिकली पाहिलात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी जास्त अलर्ट आहे. त्याच्यानंतर पहा, UV रेडिएशन पण सध्याला हाय अलर्टवरती आहे, त्यामुळे सर्वांनी प्लीज काळजी घेणं गरजेचं आहे. आता अगदीच फेब्रुवारी आहे महिना पहा, तरी पण UV रेडिएशनचे अलर्ट येत आहेत. बरोबर. मग आता हीट वेव्ह बद्दल UPSC प्रश्न विचारू शकते का, तर बिलकुल यस. याच्यापूर्वी विचारलेले होते अलर्टवरती हे प्रश्न आलेले होते, मग त्यालाच अनुसरून हा प्रश्न बनू शकतो. मग डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हा टॉपिक आहे, त्यासाठी लक्षात घ्या. हीट वेव्ह म्हणजेच काय, तर आता याची कारणे काय आहेत पहा. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल. जागतिक तापमानात दीर्घकालिक वाढ झालेली आहे, या कारणाने हीट वेव्ह येत आहेत. शहरी उष्ण बेटांचा परिणाम, कॉन्क्रीट आणि डांबरामुळे शहरी भागात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. बरोबर आहे. म्हणजे पहा, म्हणजे झाडांची जंगलं न राहून ते इमारतींची जंगलं झाली किंवा कॉन्क्रीटची जंगलं झालेली आहेत, त्यामुळून उष्णता पास होऊ शकत नाही. व आय थिंक याच्यापूर्वी पण मी बोललेलं होतं, हे जे उष्ण बेटांचा परिणाम, ओके, म्हणजे आपण हॉटस्पॉट क्रिएट झालेला आहे असं मी म्हटलं होतं पहा याच्यापूर्वी लेक्चरमध्ये, तर त्याचा परिणाम आहे हा. त्यानंतर वातावरणीय परिस्थिती, उच्च दाब प्रणाली, ओलावा नसणे आणि वाऱ्याचे नमुने या कारणांनी हीट वेव्ह तयार होत आहेत. अल निनो आणि इतर हवामान नमुने, त्यासोबतच जंगलतोड, जमिनीचा वापरात बदल, मानवी आरोग्यावर परिणाम काय होतो मग याचा, तर उष्माघात, उष्णतेचा थकवा आणि इतर उष्णतेची संबंधित आजार होऊ शकतात. त्याचा शेतीवर परिणाम काय होऊ शकतो पहा, तर पिकांचे नुकसान, कमी झालेली उत्पादन, जलसंपत्तीवर वाढलेली बाष्पीभवन आणि पाण्याची कमतरता. ओके, म्हणजे सगळीचे परिणाम वगैरे इथं दिले आहेत. त्याच्यानंतर याचं पहा व्यवस्थापन कसं केलं जाऊ शकतं, तर NDMAच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकतो. त्यानंतर जनजागृती मोहिमा, जसं की पहा पहिल्यांदा अलर्ट द्या. ओके, त्यानंतर आपण जे काही करत आहोत आता सध्याला मी तुम्हाला सांगत आहे, याबद्दल गाईडलाईन देत आहे, ते काय आहे जनजागृती करत आहे. किंवा तुम्ही पण बाहेर हे जाताना थोडंसं स्क्रीन प्रोटेक्शन किंवा सूर्यापासूनचं जे प्रोटेक्शन आहे ते घेणं, काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, मग ही जनजागृती गरजेची आहे हीट वेव्हपासून सुरक्षित राहण्यासाठी. व पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये हे अलर्ट आलेले आहेत, ही खूप रिस्की गोष्ट आहे आपल्यासाठी, व ते पण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी खूपच. आपल्यापैकी जर विद्यार्थी राहत असतील ना तिथे, तर प्लीज काळजी घेणं मस्टच आहे पहा तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आरोग्य सेवेची तयारी आणि प्रतिसाद, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेंडाई फ्रेमवर्कचे महत्त्व त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. ओके, सर्वांना याबद्दल थोडीशी काळजी घेणं गरजेची आहे. तर प्लीज हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याची PDF मी लवकरच प्रोव्हाइड करेन, तिथून पण तुम्ही हे पॉईंट सर्व वाचून घेऊ शकता. नेक्स्ट आहे 9,000 रुपये वाढीव रक्कम देण्यात येणार आहे, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. ओके, त्याच्यानंतर पुढे स्किप केलं तरी बेटर आहे, तसं जास्त काही बातम्या नाहीत. त्यानंतर आर्टिकल आलेले आहेत. आता लँग्वेजेस वी स्पीक असा योगेंद्र यादव यांचा हा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर वाचून घेऊ शकता, पण मला तेवढासा खास वाटला नाही आहे, कारण जरी बॅकवर्ड लिंकेजेस जरी काढायचं म्हटलं ना तरी कमीच निघणार आहेत यामधून. ओके, बॅकवर्ड लिंकेजेस. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीला धरून वगैरे मी बोलू शकेल, पण पहा रिलेव्हन्स असणार नाही, त्यामुळे मी स्किप करून पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. त्याच्यानंतर पहा, आज हे आलेले आहेत एक्सप्लेन सिरीजमध्ये इकॉनॉमिक्स कशाबद्दल, जे DAP खतांचा आहे ना, खतांची इकॉनॉमी, त्याबद्दल आर्टिकल आलेला पहा. मान्य आहे खतांची इकॉनॉमी आपल्याला पाठ असणं किंवा थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे, परंतु प्रॅक्टिकल विचार करणं पण गरजेचं आहे. मेन्स परीक्षेमध्ये तुम्ही ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवून जाऊ शकता का, तर बिलकुल नाही, आणि हे मानवी मेंदूला झेपणार नाही आहे. ओके, त्यामुळे प्लीज असे जे आर्टिकल येतात ना त्यांना स्किप केलं तर बेटर असतं तुमच्या भल्यासाठी. ओके, म्हणजे पहा, कधीच UPSCचं मेरिट हे 100 पैकी 100 असत नाही, किंवा MPSCचं पण 100 पैकी 100 नसतं. ओके, त्यामुळे तुम्ही लगेच ही माझी बातमी सुटली म्हणून असं नींद खोने की जरूरत नाही आहे. ओके, कारण पहा, मानवी मेंदूला जेवढं तुम्हाला लक्षात राहील, परीक्षेमध्ये अगदीच वातावरण म्हणजे प्रेशराईज असतं, त्यावेळेला तुम्ही जर असे डाटा पॉईंट आठवून चाललात ना, तर ते खरंच तुमचा तिथे विध्वंस नक्की आहे असं मी म्हणेल. कदाचित मी रॉंग पण असेल पहा, पण मी नॉर्मल ह्युमन बिईंगचं म्हणतोय. जर एक्सेप्शनल केसमध्ये तुम्हाला ही आकडेवारी जर लक्षात राहत असेल तर वेल अँड गुड आहे, तुम्ही नक्कीच पाठ करू शकता, पण मी याला मान्यता देत नाहीये, त्यामुळे मी या बातमीला स्किप केलं. नेक्स्ट आहे पहा, आता अगदी आपल्या घराघरातील ही बातमी आहे, व याची स्टडी झाली पहा, नॉर्थ अमेरिकेमध्ये ही स्टडी करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी ही बातमी घेतलं की पॅरेंट्स हॅव अ फेवरेट चाइल्ड फाइंड्स लार्ज स्टडी. ओके, म्हणजे अगदी इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पाहत असताना ना तिथं दाखवतात पहा, की म्हणजे जे मोठा मुलगा असतं ना त्याला जास्त फेवरेटिझम वगैरे मिळतं, किंवा मोठी मुलगी जर असेल तर त्याला जास्त फेवरेटिझम, म्हणजे तो लाडका आहे असं दर्शवलं जातं. किंवा लहान
तरी सिबलिंग जी आहे त्याला तरी आईचं म्हणजे लाडका बाळ वगैरे असं गृहीत धरलं जातं व ते कदाचित खरं आहे. नॉर्थ अमेरिकेमध्ये जी स्टडी झाली ना त्यामधून हेच सत्य पुढे आलेलं आहे. त्यामुळे आपल्या घरची जी सिच्युएशन आहे ती ग्लोबल लेवलला पण तीच सिच्युएशन आहे हे तुम्हाला आता मान्य तुम्ही करू शकता नक्कीच. ओके, हां, फक्त इंडियाच्या बाबतीत कसं आहे पहा की जे पालक आता फादर जर असतील तर त्यांना डॉटर प्रिय नक्कीच असते व जर मदर असेल तर सन त्यांना प्रिय आहे. ही भारतातील कंडिशन आहे. पण नॉर्थ अमेरिकेमध्ये जर गेलात ना तर फादरसाठी सन तिथं थोडंसं प्रेफरन्स आहे. ओके, म्हणजे फादरसाठी सन नसते तर प्रेफरन्स जास्त दिलेला आहे, म्हणजे मुलाला ते जास्त फेवरेट वगैरे करत आहेत. आणि जर आई असेल तर ती मुलीला जास्त फेवरेट वगैरे केलेलं आहे. ओके, पण भारतामध्ये थोडंसं विरोधाभासी स्थिती आहे. एवढं फक्त या स्टडीची फाइंडिंग आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त गरजेचं आहे का तर बिलकुल नाही. त्यानंतर हा मॅप दिलेला आहे पहा. आता या मॅपला तुम्ही थोडंसं पॉईंट आउट करून लक्षात ठेवा. हे कोणासाठी आहे तर UPSC हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी एन्शंट हिस्ट्रीमध्ये पहा डायरेक्टली 15 मार्काची पहिला जो प्रश्न असतो ना तो मॅपिंग बेस्ड असतो. ओके, पहिला प्रश्न मॅपिंगचा असतो. त्यानिमित्ताने हा जो मॅप मी तुम्हाला दर्शवलेला आहे तो ट्रेड रूट आहे टीचा. ओके, भारत आणि चायनामध्ये जो टीचं आदान प्रदान व्हायचं म्हणजे चहाचं, तर त्या संदर्भाचा हा मॅप आहे. तर प्लीज हा मॅप तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, म्हणजे यातील एक एक पॉईंट तरी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे गरजेचे नाहीत. हां, इथे एक पहा न्यूज आणखीन आलेली आहे एक. गरजेची नाही तरी पण ऐका, जाता जाता तुम्ही ऐकू शकता की नेस्ले इंडिया प्लॅन स्मॉल प्राइस चेंजेस इन अ बीड टू काउंटर इन्फ्लेशन. म्हणजे महागाई वाढलेली आहे या कारणानिमित्त नेस्ले जे ब्रँड आहे त्यांनी आपल्या जे उत्पादन आहे जसं की मॅगी, ओके, या उत्पादनामध्ये त्यांनी काय करणार आहेत प्राइस हाईक म्हणजे थोडेसे तिथं रेट वाढवणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, देशासाठी तुम्ही आणखीन थोडंसं योगदान देणार आहात असं म्हटलं तरी भावगड ठरणार नाही. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्यानंतर मी याच्यापूर्वी पण म्हटलं की 10 AM जर पूर्वी व्हिडिओ आलेला नसेल तर प्लीज तुम्ही लगेच 11-12 लगेच पाहत बसू नका की येईल का नाही म्हणून. 10 AM पर्यंत जर आलं नाही तर लगेच समजून जा की 6च्या नंतर वगैरे येऊ शकेल मे बी. आता जरी तुम्हाला आज लवकर प्राप्त होत असलं तरी पहा डायरेक्टली तुम्ही जो व्हिडिओ आहे माझा ते 6च्या नंतरच पाहण्याचा प्रयत्न करा. कारण पहा सध्याला प्रिलिमचा प्रिशियस टाईम आहे व या वेळेमध्ये तुम्ही असं यूट्यूबवरती येऊन सतत पाहणं योग्य नाही. किंवा डायरेक्टली मला मेसेज तरी करा की सर आजचा व्हिडिओ येणार आहे का नाही म्हणून. हां, त्यानंतर उद्या 26 तारीख उद्या व्हिडिओ नसेल आपला. ओके, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.